जालन्यात जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अनवा गावात मंदिरात गोमांस लटकल्याप्रकरणी सकल मुस्लिम समाजाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। जिल्ह्याचा शांतिमय वातावरण दूषित करणाऱ्यांवर कारवाई करा, अनवा येथील मुस्लिम समाजाची मागणी। भोकरदन तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधवांचा पोलीस कार्यालयासमोर ठिय्या। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावात एका समाज कंटकाने हेमाडपंथी मंदिराच्या गेटला गोमांसचा तुकडा लटकवला। त्या समाज कंटकाला पारत पोलिसांनी ताब्यात घेतलं। नंदकिशोर सुरेश वडगावकर, वय वर्ष 32, राहणार अनवा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, असं या आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी भोकरदन तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या देऊन समाज कंटकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावात तणाव निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्या समाज कंटकाने हा प्रकार घडवला अशा लोकांना कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन आज अनवा येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाह आलम खान, सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान आणि भोकरदन येथील सामाजिक कार्यकर्ते शेख समद शेख अहमद यांच्यासह भोकरदन तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते। काय निवेदन दिलं? जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील अनवा या गावी काही समाजकंटका लोकांनी हेमाडपंथी मंदिरामध्ये जनावरांचं मांस टाकून गावामध्ये जातीय तणाव निर्माण व्हावी व जातीय दंगल घडवावी या उद्देशाने मंदिरामध्ये मांस टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अनुषंगाने पारत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी योग्य त्या रीतीने सदरील प्रकरणाचा तपास केला आणि त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला त्यांनी त्याच्या ताब्यात घेतलं, त्याचा विचार त्यांना मिळालेला आहे। आणि आज या सर्व गावकऱ्यांची अशी मागणी आहे की या गावामध्ये ज्या समाजकंटक लोकांनी हे प्रकरण घडवून आणलं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांना मदत करायला पाहिजे। या उद्देशाने आम्ही पोलीस निरीक्षक जालना यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत। सर्व साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारून गावामध्ये शांतता राहील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। काय नाव आपलं? शेख अहमद, सामाजिक कार्यकर्ता, भोकरदन।